तर माऊळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. सातेच्या सद्गुरू खंडू आगळमे या तरुणाची पोलीस दलामध्ये निवड झाली. त्याच्या या निवडीचा सातेकरांना आणि त्याच्या सगळ्या आप्तस्वकीयांना अतिशय आनंद आणि अभिमान आहे. त्याची हीच प्रेरणा इतरांनी घेऊन आपली वाटचाल अशीच अधिक नेटाने करावी अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आज म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे आज चांगलं सुवर्ण क्षणाला म्हणजे मला सकाळी तर झोपेतच होतो. अचानक मग वार्ता आली की बाबा तुझं पिंपरी चिंचवडला सिलेक्शन झालं आहे. 2 दिवसापूर्वीच मला कल्पना होती की 99% काम झालेलं आहे. एक नाही का म्हणतात की एक ऑफिशियल नक्की खात्री होती की बाबा झालं आहे तुझं काम. सकाळी जेव्हा तेव्हा म्हणजे पूर्ण घरात एवढं आनंदाचं वातावरण होतं की जे 4 ते 5 वर्ष मी जो संघर्ष केला, ज्या क्षणासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मला सकाळी म्हणजे सांगताच येत नव्हतं की नक्की काय बोलून काय नाही. कारण पिंपरी चिंचवड म्हणजे भरपूर पोरांचं असं ड्रीम सिटी आहे पिंपरी चिंचवड म्हणजे. आणि त्याच ठिकाणी भरती होणं म्हणजे सोपं काम नव्हतं. गेले 4 ते 5 वर्ष मी 1 मार्काने 2 मार्काने असं माझं सिलेक्शन उकत होतं. पण मला बहिणी मला नेहमी सांगायचं तुझ्या नशिबात काहीतरी चांगलं आहे, त्यामुळे तू कष्ट सोडायचे ना, तू प्रयत्न सोडायचे नाही, तू करायचं, तुला काय लागतंय. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्तच मला साथ कोणाची माझ्या वडिलांची. कारण जेव्हा मुलगा 20-25 वयाचा होतो तेव्हा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांनी काम करावं, माझ्या मुलांनी काहीतरी कामधंद्याचं भाऊ घरी माझ्या म्हणजे वडिलांची नाही का जबाबदारी प्यालावी. पण मला घरी कधीच असं सांगितलं की तू पाहिजे ना स्वप्न तुलाच पूर्ण करायचं आहे, ते तू मागे हटत नाही. बहिणीने मला इतका सपोर्ट केला, दाजीने सपोर्ट केला की घरचं आम्ही सगळं पाहतो पण तू जे स्वप्न पाहिजे ना ते तुलाच पूर्ण कर. तुला काय पुस्तकं पाहिजे, का कोणते शूज घ्यायचे, कोणता डाएट करायचं सगळं आम्ही पाहतो. पण तू तुझा अभ्यास तुझं वर्कआउट तू तेवढंच पाहिजे, दुसरं काही पाहिजे नाही. आणि या सगळ्यामुळेच आज मी पिंपरी चिंचवड ठिकाणी म्हणजे एवढ्या लाखो मुलांचं ड्रीम असतं की पिंपरी चिंचवड सिटी आणि त्या ठिकाणी मी भरती होते. यात खरंच म्हणजे आनंद इतका आहे की सांगू शकत नाही मी. तो आनंद शैक्षणिक प्रवास म्हणजे 10वीपर्यंत मी आपल्या सातेगावातच शिकलो आणि 11वी-12वीला मी पुण्याला गेलो होतो दाजींकडे आणि तिकडे मी सायन्स घेत होतो. पण दाजी एक्सपायर झाल्यामुळे पुन्हा सगळे आम्ही इकडे आलो, स्थलांतर झालं आमचं आणि सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं. पण सायन्समध्ये माझं जास्त म्हणजे ओढ नव्हती मला सायन्सला, कारण मला स्पर्धा परीक्षेची आवड होती. आणि स्पर्धा परीक्षेची जेव्हा म्हणजे 12वी झालं पण नंतर घरामध्ये अशीच एक प्रश्नपत्रिका होती पोलीस भरतीची, मी ती काही अभ्यास न करता सोडवली आणि त्याला जमते मग 80-85 मार्क पडले मला. तर दाजी जेव्हा भरती करत होते दाजी म्हणजे तू अभ्यास न करता एवढं मार्क्स पाडतोय, तू जर अभ्यास केला तर 100% तू पोलीस होते. मग जे गोष्ट मी एवढे दिवस करतोय ती तुला सहज मिळणार आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी वळलो आणि दाजींचं पण खूप आभार मला की त्यांनी मला ही दिशा दाखवली की पोलीस भरतीकडे जातो. आणि त्यामुळे आज मी सरकारी नोकरी म्हणजे नाही का की पोलीसला महाराष्ट्र पोलीस दलात सिलेक्शन म्हणजे खूप आनंद आहे. पण त्यातल्या त्यात महाराष्ट्र पोलीस दलात पिंपरी चिंचवड ठिकाणी झालं म्हणजे खूप मोठं म्हणजे मी भाग्य समजतो माझं. वर्कआउट म्हणजे मी सकाळी 6 वाजताच ग्राउंडवरती हजर असायचो. 6 वाजल्यापासून 8 ते कंटिन्यू 2-3 तास जे काय असेल न थांबता सर एवढे करून घ्यायचे आमच्याकडून प्रत्येक. मग कधी डोंगर असेल, कधी पायऱ्या वर्कआउट असेल, कधी रिपिटेशन असतील की 1600, 1200, 800 जे काय असेल ते कधीच नाही. प्रामाणिकपणे सर जे सांगतील आज हे मारायचं. मग आज हे मारायचं सर म्हणजे डोंगर मारायचा, डोंगरचं 2 राऊंड मारायचं, 2 राऊंड मारायचं, कधीच नाही. प्रामाणिकपणे आज गेलो ना ग्राउंडला आजचा दिवस मार्गी लावायचा, आजचा दिवस वाया घालवायचा नाही. मग ग्राउंडवरून आल्यानंतर डाएट वगैरे करायचा, लगेच अभ्यासाला बसायचं, दिवसभर अभ्यास करायचा, थोडं मित्रमंडळीमध्ये असं तसं. मग पूर्ण दिवसाचं शेड्यूल ठरलेलं असायचं की आज हे करायचं ते करायचं, पूर्णपणे सगळं ठरलेलं असायचं. या सगळ्या तुझ्या वर्कआउटमध्ये सगळ्यात आधी प्राधान्य कशाला होतं? धावणं, जोर बैठका त्या बाबतीत
जास्त करून धावण्यावरतीच बघतो, कारण माझं तेव्हा वीक पॉईंट होतं धावणं म्हणजे, कारण मला शरीर कधी साथ देत नव्हतं, काय माझे म्हणजे गुडघे वगैरे दुखायचे ते, त्यामुळे मी जास्त करून तो म्हणजे जो माझा वीक पॉईंट आहे तो माझा प्लस पॉईंट करण्याचा मी प्रयत्न करत होतो. तरी 5 ते 6 वर्षाचे असते. या क्षेत्रामध्ये येऊन पाहणाऱ्या पुढच्या पिढीला काय सल्ला? एकच सांगेल की घाबरून न जायचं आणि जे करताना तुम्ही ते सातत्य ठेवायचं. जरी यश आलं अपयश आलं काही असो, तुम्ही जरी यावर्षी सिलेक्शन नाही झाला, म्हणजे माझ्या बहिणीनेच मला सांगितलं तुमच्याकडे पुढच्या वर्षी काहीतरी चांगलं लिहिलेलं असणार आहे, त्यामुळे तुमचं यावर्षी सिलेक्शन झालं नाही. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळाला की म्हणजे माझं पुढं काहीतरी चांगलं होतं असं पाहून जरी अपयश आलं तरी पुढं खचून न जाता प्रयत्न करत राहायचे. आज माझा भाऊ महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पिंपरी चिंचवड यामध्ये आज SCBCतनं टॉपर आलेला आहे. पण आम्हाला एवढी अपेक्षा पण नव्हती की आमचा भाऊ टॉपर येईल, पण आम्हाला फक्त अपेक्षा होती की तो पोलीस व्हावं, कारण त्याचं आधीपासून लहानपणापासून त्याचं स्वप्न असायचं की मी पोलीस व्हावं आणि वर्दी यावी. त्यांनी 5 वर्ष खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले आणि घरामध्ये आमच्या जर विषय निघाला ना की बाकीच्या मुलांना नोकरी लागली, तुला अजून नोकरी नाही लागली, पण तो म्हणायचा नाही, मी माझ्या जिद्दीवरती मेहनतीवरती मी माझ्या वर्दी मिळवणारच. आणि आता 2 दिवसानंतर रक्षाबंधन आहे आणि आमच्या भावाने आत्ताच 7 ऑगस्टला त्याचा वाढदिवस झाला, 25 वर्ष पूर्ण झाले आणि आमच्या भावाने 25व्या वर्षी आम्हाला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे यापुढं आम्ही कधी म्हणजे गिफ्टची आत्तापर्यंत नाही त्याच्याकडनं अपेक्षा केली, पण ह्यापुढेही नाही करणार, कारण आमच्या वडिलांनी एवढं आम्हाला म्हणजे लहानाचं मोठं केलं. आज आम्ही 4 बहिणी आणि 5 नंबर आमचा सगळ्यात छोटा भाऊ आहे. सगळ्या म्हणजे आम्ही बहिणी शिक्षिका आहोत, एक चांगल्या हुद्द्यावरती आहे. मग त्यामुळे आज आमच्या घरामध्ये खूप सर्वांना आनंद झालेला आहे, कारण वडिलांनी पण PWDची नोकरी केली, कष्टातनं खूप मोठा संसार एवढा फुलवला आणि वडिलांचं एकच स्वप्न होतं, मी नाही शिक्षण गरीब परिस्थितीमुळे घेतलं, पण माझ्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि आज आम्ही सगळेजण स्वतःच्या आता पायावरती उभं राहिलेलं आहे. मला खूप आनंद झालेला आहे. माझ्या मुलांनी मला सगळं काही भरभरून आज दिलेलं आहे आणि त्यातून त्यांनी इतकं संघर्ष केलं, ते खूप म्हणजे 5 वर्ष तो जास्त मेहनत केली. त्यांनी त्याच्या जेवण कधी त्यांनी नीट केलं नाही, बरं त्याचं नुसतं अभ्यासाच्याकडे लक्ष आहे आणि त्यातून त्याचं म्हणजे असं आहे, लोकांची मुलं जायचे कामाला, मला जायचं, तर त्याने तो म्हणतो मी कामाला तर नाही जाणार, पण मी हे करणार, मला पाहिजे फक्त वर्दी, मला पगाराचं काही नाही, कशाचं काही नाही, फक्त वर्दी पाहिजे मला. आणि त्यातून मला 4 मुली झाल्या अगोदर आणि हा मुलगा 5वा. तर या 4ही मुली माझ्या शिकलेल्या आहेत आणि मुलाला पण मला शिकवायचं हे माझं पहिल्यापासून ध्येय होतं. मी 1985 साली PWD खात्यात कामाला लागलो. जवळ 38 ते 39 वर्ष सर्व्हिस केलो, पण कधीही कुणा संघ अधिकारी संघ विरोध नाही किंवा काही नाही. त्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या मनात राहून गेलो आणि मी शून्यातून एवढं केलं. मी बंगला गाडी वगैरे काही नाही मानलं, फक्त मुलांचं शिक्षण हेच मी डोळ्यापुढे ध्येय धरलं. आणि कामावर असताना आमच्या अधिकाऱ्यांना नेहमी माझा शब्द असायचा, आपण कामासाठी काम आपल्यासाठी नाही. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांना कधी कधी इतकं बरं वाटायचं ना, आजही सुद्धा मी जरी रिटायर झालो असलो तरी अधिकाऱ्यांनी मला पुन्हा कामावर बोलवले, एक काम चांगलं असल्यामुळे. आणि मला आमच्या प्रामाणिकपणा आणि याच्यामध्ये माझ्या मेवण्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे, कारण का मी 0तून वर आलेले. पूर्वी मला काहीच आधार नव्हता, फक्त 450 रुपये पगार होता, पण सासरवाडीने मला बराच आधार दिला सुरुवातीला. आता मी जरा थोडंसं पेमेंट वगैरे वाढल्यामुळे जरासं सगळं व्यवस्थित चालले. आता रिटायर झालं तर मग आमचा मुलगा पोलीस खात्यात भरती झाल्यामुळे आणखी माझं मन अगदी भरलं झालं, मनासारखी गोष्ट झाली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आमचं कुटुंब तसं म्हणलं तर खूप आमचे पहिले वडिलांचे हालाकीचे दिवस होते व उचलत्याचे वडिलांचे गरिबीतून वरती आलेलं आहे आमचं कुटुंब आहे. तसेच आमचे चुलते PWDमध्ये एका छोट्या अधिकारी म्हणून काम करत होते. अनेक खेड्यापाड्यांनी त्यांनी विकासासाठी भरपूर वेळ दिलेला आहे आम्हाला व आमच्या कुटुंबाला. म्हणजे अक्षरशः असं गैरवरून येते आता मला सांगायचं म्हटलं तर. आमच्या कुटुंबाला एक अक्षरशः असा आनंद झालेला आहे की हा आनंद आमचा गगनात मावत नाही आहे. सातेगावचे श्री खंडू जबाजी आगळमे हे आमचे मेहुणे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं जीवन जगले आणि ते करत असताना प्रामाणिकपणे सार्वजनिक बांधकाम खात्याची सेवा ही कुठलाही अधिकारी जरी आला तरी तर त्यांच्यावर तो प्रेम करणार. प्रेम त्यांच्यावर नव्हतं तर त्यांच्या कामावर प्रेम होतं
अशा प्रकारचे आमचे दाजी आणि त्यांच्या कुटुंबातील माझी बहीण असेल किंवा 4 मुली आणि मुलगा यांना आतोनात कशाची अपेक्षा न करता फक्त शिक्षण देणं आणि शिक्षण देऊन त्यांनी 4-5 मुलांना त्यांनी घडवलं. ते घडवत असताना मुली आपापल्या पायावर उभ्या राहिल्या, परंतु गेली 5 वर्ष हा प्रामाणिकपणे कष्ट करायचा आणि कष्ट करत असताना त्या कष्टामध्ये 1 मार्क 2 मार्क तिथून थोडंसं अपयश यायचं आणि त्या अपयश आल्यानंतर त्याच्यावर तो लोड यायचा. त्याचा लोड हा इतरांवर पण यायचा, पण स्पर्धेच्या युगामध्ये कधी हार यायची नाही हे त्यांनी दाखवून दिलं. आणि ते दाखवून दिल्यानंतर आज आमच्या सर्वांच्याच डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत. कारण की जिद्द जर असेल आणि आशा अपेक्षा आकांक्षा असेल तर तो विजयी होतो, हे आज दाखवून दिलेले आहे. आज सकाळीच महाराष्ट्र पोलीस दलातला म्हणजेच पिंपरी चिंचवडचा रिझल्ट लागला आणि आमचे चुलते पोलीस दलामध्ये भरती झाले आणि ते कायमच आमच्यासाठी प्रेरणास्थान असतील आणि कायम त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून नक्कीच आयुष्यामध्ये वाटचाल करू आणि मलाही आवडेल त्यांच्यासारखा अधिकारी व्हायला. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.